हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आज आपण कटोरी ब्लाउजचा एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची त्याच्यात मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे। म्हणजे तुम्ही एकाच मी आज जो व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावरून तुम्ही सर्व साइजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग करू शकता। तर एका ताईची मला कमेंट आली होती की त्यांना 40 किंवा 42 साइजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग पाहिजे होती। तर त्यांच्याच रिक्वेस्टनुसार आज आपण 40 साइजच्या कटोरी ब्लाउजची एकदम परफेक्ट अशी कटिंग पेपर कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि सगळ्या साईजसाठी कटोरी आपण किती घ्यायची तेही सांगणार आहे। आपल्याला काही चेंजेस करायचे असते साईजनुसार तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप साऱ्या टिप्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत कटोरी ब्लाउज कटिंग करण्यासाठी। पेपर कटिंग आणि नंतर ते पेपर कटिंग अस्तर कसे ॲडजस्ट करायचे, कसे आपल्याला त्याच्यात कुठे वाढवून घ्यायचं काय ते अगदी सविस्तर सांगणार आहे। चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। तर इथे बघा पेपर कटिंग करण्यासाठी इथे मी एका पेपरवर सगळी माप लिहून घेतलेली आहेत आणि इथं हे दोन पेपर घेतलेले आहेत। आपल्याला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग असे दोन्ही कटिंग करण्यासाठी एक स्केल घेतलेली आहे। तर सगळ्यात अगोदर मी आपली ब्लाउजची जी माप आहेत ना ते तुम्हाला सांगते। तर इथे बघा आपली ब्लाउजची उंची आहे ते आहे 14.5 इंच। ओके, 40 चा आपला हा ब्लाउज आहे तर उंची किती आहे 14.5 इंच। छाती आहे आपली 40 इंच। ओके, कमर आहे 32 इंच। आता इथं तुम्ही तुमचे मेजरमेंट घ्यायचे, थोडंफार चेंजेस होऊ शकतं कमरेत किंवा उंचीत थोडंफार चेंजेस होऊ शकतं, जास्त नाही, अर्धा एखादा इंचाचा तुमचा इथं चेंजेस होऊ शकतो। पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। ओके, पाठीमागचा गळा आहे 4 इंच। 4 इंच म्हणजे खालची जी तयार पट्टी आहे ती 4 इंच आहे। वरून जो गळा येणार आहे तो आपला 10.5 किंवा 11 इंच असा येईल। पण मी नेहमी खालची जी आपली तयार पट्टी असते ना ब्लाउजची, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते। इथे बघा हा पाठीमागचा गळा आहे ना, ही जी आपली पाठीमागची तयार पट्टी असते ती मी मोजून घेते। तर ही जी तयार पट्टी आहे ती आहे आपली 4 इंच। ओके, त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। 40 साइज साठी आपल्याला शोल्डर किती आहे 6 इंच घ्यायचा आहे डीप नेक नुसार, आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच। ओके, अशा प्रकारे ही आपली 40 साइजच्या ब्लाउज साठीची माप आहे। ओके, तर चला सगळ्यात अगोदर आता आपण उंचीचं माप टाकूया। तर आपल्या ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर तुमच्या ब्लाउजची जेवढी पण उंची असेल तेवढं तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर दोन ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येते। ओके, इथे बघा 15.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर आता इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच। तिथे बघा 6 इंचावर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आहे 7 इंच। 7 इंच मुंडा टाकला ना का अजिबात टाईट वगैरे होत नाही आणि ब्लाउज जो आहे तो फिटिंगला परफेक्ट बसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंड्यात थोडंसं लूज असलं ना आपल्याला ब्लाउज जो आहे तो शोल्डर उतरत नाहीत। मुंड्यात काकेत आपल्याला ब्लाउज एकदम टाईट झाला ना मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे इथे बघा मी आता 7 इंच इथं मुंडा घेतलेला आहे। आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग किती येतो 10 इंच। तर इथे बघा 10 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि साईडला पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। ओके, तर इथे बघा आपण आता सरळ लाईन आखून घेऊया। इथं दिसतंय का परफेक्ट? ओके, तर इथं बघा आपण जसं 6 इंच इथं घेतलंय तसंच इथं पण 6 इंचच पाहिजे। कमी जास्त झालं तरी पण आपल्या इथं काय होतं ना चुन्या वगैरे येतात, त्याच्यामुळे इथं पण आपल्याला कमी जास्त होऊन द्यायचं नाही, 6 इंच घ्यायचं आहे। आता पाठीमागचा गळा जो आपला डीप आहे, जास्त डीप आहे, मग जास्त डीप असल्यावर काय होतं गळा पसरतो, मग इथं चुने येतात। गळा आपला पसरला की इथं मुंड्यामध्ये आपल्याला पाठीमागे चुने येतात। तर त्या चुने येऊ नये त्याच्यासाठी बघा इथून आपण हा जो आपला कॉर्नर आहे ना इथून अर्ध्या इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं। ओके, आणि हे जे मार्किंग आहे ते इथं आपल्याला शोल्डरच्या लाईनला असं तिरक्यामध्ये जोडून घ्यायचं। इथे बघा अशी क्रॉस लाईन आखून इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी। ओके, इथे बघा 1.25 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आणि हलक्या हाताने इथून आपल्याला असं पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि ही जी आपण क्रॉस लाईन आखलेली आहे ना त्याच्यावरूनच इथं आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे बघा परफेक्ट असा पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन झाला। त्याच्यानंतर आपण हा जो पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलाय ना तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना ही जी आपली पुढची लाईन आहे ना तर इथे तुम्हाला सांगते,
ही जी आपण मुंड्याची घेतलेली आहे ना लाईन 7 इंच, त्याचा असं हाफ करून घ्यायचं आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला चालू करायचा आहे. मी पेपर थोडासा फिरून घेते जेणेकरून आपल्याला आकार द्यायला कम्फर्टेबल वाटेल. ओके, इथे बघा दोन्ही शेप आपले एकदम असे परफेक्ट आले पाहिजेत. ओके, आता मुंड्याचं मार्किंग करून झालं. आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. ओके, तर इथे बघा 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. गळा डीप घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच. इथे 6 इंच डीप घेतला आणि खालच्या साईडला वर 2.5 घेतलाय, खालच्या साईडला आपण 2.25 इंच घेणार आहोत, थोडासा ब्रॉड करणार आहोत. इथे बघा 2.25 इंच मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर हे जे 2 लाईन आहेत ते आपल्याला इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला आता पुढच्या गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. एकदम हलक्या हाताने एकदम परफेक्ट असा इथं शेप देऊन घ्यायचा. आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर योगपट्टी पुढच्या साईडला आपण घेणार आहोत 3 इंच आणि इकडे पाठीमागच्या साईडला घेणार आहोत 2.5 इंच. त्याच्या अगोदर आपण इथं कमरेचा माप टाकूया. आता कमर आहे आपली 32 इंच, तर 32 इंचचा चौथा भाग किती येतो? 8 इंच. ओके, 8 इंच. त्याच्यानंतर आपण 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी घेतो. ओके, आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तसंच इथं पण आपल्याला एवढं शिलाई मार्जिन घ्यायचं आणि ही जी आपली मार्जिनची लाईन आहे ती जोडून घ्यायची आणि ही पण आपली जी फिटिंगची लाईन आहे ती पण आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. इथे बघा हा जो आपला बेसिक पॅटर्न आहे तो इथं तयार झालाय. आता योगपट्टीचा जर तुम्हाला शेप येत नसेल तर इथे बघा आपण किती घेतलेला आहे? 2.5 इंच. तसं सेम इथं पण 2.5 इंच घ्यायचं, सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथे बघा 3 इंचापासून आपल्याला ना इथून आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा. जास्त नाही, हलकस आपल्याला अर्धा ते पाऊण इंच वरती जाऊन इथं असा शेप द्यायचा. इथे बघा योगपट्टीचा सुद्धा शेप देऊन झालेला आहे, म्हणजे योगपट्टी आपली कंप्लीट झाली. आता कटोरी, आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरी घ्यायची किती? तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्या साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी प्रॉब्लेम येणार नाही की कोणत्या साईजला किती कटोरी घ्यायची. तर इथे बघा तुमची जी पण कटोरी असेल त्याचा 1/2 भाग घ्यायचा. ओके, तर आता आपली आहे 40 इंचाची कटोरी. ओके, किती आहे? 40. त्याचा 1/2 भाग काढायचा. 40चा 1/2 भाग किती येतो? 6.6. त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय. तर 6.6 मधून अर्धा इंच कमी केलं तर किती आलं? 6.1, म्हणजे 6 इंच आणि 1 लाईन एवढी येते. तर तुम्ही नॉर्मली 6 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा 6.1 इंच सुद्धा घेऊ शकता. समजलं? तुमची कुठलीही साईज असू द्या. समजा आता तुमचा 36 साईजचा ब्लाऊज आहे. ओके, त्याचा 1/2 भाग काढायचा. त्याचा 1/2 भाग किती येतो? 6 6 36. 6ला त्याच्यातून आपल्याला किती कमी करायचंय? अर्धा इंच कमी करायचं. तर किती आलं? 5.5 इंच. 6 मधून अर्धा गेलं किती आलं? 5.5 इंच. तर 36 साईज साठी आपल्याला कटोरी किती घ्यायची आहे? 5.5 इंच. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही सर्व साईजचे इथं कटोरीचं माप काढू शकता. मग तुमची 34 32 कुठलीही साईज असू द्या, हा फॉर्म्युला यूज करायचा आणि त्याची कटोरीचा परफेक्ट असा माप काढायचा. त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कटोरी कशी वाढवायची, ते पण सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कटोरी वाढवण्यात जरी चुकलं ना तरी पण आपली कटोरी परफेक्ट बसत नाही, गळ्याच्या इथं व्यवस्थित येत नाही, गोलगळा येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला पुढे तुमच्या सॉल्व्ह होतील. तर इथे बघा आता आपली 40 साईजची आहे, तर त्याचा 40 साईजसाठी आपल्याला कटोरी किती घ्यायची आहे? 6 इंच. इथे बघा 6 इंच मी मार्किंग करून घेतलं. ओके, जसं इथं 6 इंच घेतले तसं थोडंसं वरती 1-2 इंच वरती जाऊन तिथं पण एक 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला शेप द्यायला परफेक्ट येतं, जरा व्यवस्थित येतं. जे नवीन शिकणारे असतात त्यांना शेप द्यायला थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी इथं 2 ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं पुढच्या मुंड्यापासून इथं बघा आपल्याला 2, 2.25 आणि 2.5 अशी 3 मार्किंग करून घ्यायचे. म्हणजे आपला जो शेप आहे या तिन्ही मार्किंग पैकी कशातूनही गेला तरी परफेक्टच येतो. आता ते उंचीनुसार थोडंफार कमी जास्त होत असतं, कारण समजा कोणाची उंची कमी असेल तर हाच मुंडा 6, 6.5, 5.5 याच्यावर येतो. मग सगळ्यांसाठी हे 3 पॉईंट करून घ्यायचे आणि इथून शेप द्यायचा, म्हणजे तिन्ही ह्याच्यातून कशातून गेला तरी परफेक्ट येतो. कोण 2 इंच घेतले की मग कोणाची कटोरी एकूण लांब जाते किंवा चपटी येते, अशी पसरट येते. तर तो प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे हे 3 डॉट मार्किंग घ्यायचे आणि तिन्हीतून कशातून गेली तरी आपली कटोरी एकदम परफेक्ट येते. हे कशामुळे चेंजेस होतात? कारण आपला मुंड्यात कमी जास्त झालं ना त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यासाठी हे करायचं. ओके,
आता आपल्याला गळ्याच्या साईडने 1 इंच इथं वरती घ्यायचं. ओके, आता आपल्याला इथून असा कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर हलक्या हाताने अगोदर आपण असा शेप देऊया डॉट डॉटने. इथे बघा अशा प्रकारे आला. तर आपला कुठल्या लाईनीमधून गेलाय, तर 2.25 इंचाच्या ह्याच्यातून गेलाय. म्हणजे तुम्ही 40 साईज साठी 2.25 इंच इथून घेतला तरी हे चालेल. तर इथे बघा आता कटोरी ब्लाउजचा आपल्या ह्या पुढच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना आपल्याला इथं पाठीमागचा मुंडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आणि साईडची मार्किंग कटिंग करून घ्यायची. ओके, आणि नंतर मग आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊया, कारण आपले दोन्ही पार्ट एकत्रच आहेत त्याच्यामुळे. आता पुढच्या भागात आपल्याला इथं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला योगपट्टी वाढवावं लागते ना. तर मग इथे आपण डायरेक्ट याच्यावरच वाढवून घेऊया, म्हणजे परत आपल्याला डबल एक्स्ट्रा योगपट्टी काढायची गरज पडणार नाही. ओके, तर हे जे आपलं उंचीचं मार्किंग आहे ते फोल्ड करून आपण इथं कटिंग करून घेऊया. इथे बघा हा आहे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचे हे जे खाली आपण 1 इंच वाढवलंय ना तिथून आपण कटिंग करून घेऊया. तर 1 इंच कशासाठी वाढवलं तेही तुम्हाला सांगते. तर इथे बघा आपल्याला योगपट्टी जोडण्यासाठी इथं पण आपल्याला अर्धा इंच जातं आणि खालच्या साईडला पण शिलाईमध्ये अर्धा इंच जातं. तुम्ही जर कमी शिलाई घेत असाल तर 1.25 इंच वाढवलं तरीही चालेल. ओके, तर बॅक पार्ट आपण बॅकचा गळा नंतर कटिंग करूया, अगोदर हे आपण कटिंग करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण योगपट्टी कटिंग करून घेऊया. तिथे बघा योगपट्टी कटिंग करून झाली. आता गळा कटिंग करून घेऊया. तर इथे बघा हे तिन्ही पार्ट मी आता कटिंग करून घेतलेले आहेत. हा आहे आपला मुंड्याचा पार्ट, त्याचा पुढचा मुंड्याचा आकार पण इथे कट करून घेतलेला आहे. योगपट्टी कट करून घेतली आणि आता आपल्याला ही जी छोटी कटोरी आहे ती कटोरी वाढवायची. तर ती कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते. तर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दुसरा अजून एक एक्स्ट्रा पेपर घ्यायचा आहे, याच्यावर आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर सगळ्यात अगोदर ही जी आपली छोटी कटोरी आहे ना ती अशी सरळ ठेवून जशी आहे तशी आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला कुठेच काही वाढवायचं नाहीये, जशी आहे तशी फक्त मार्किंग करून घ्यायची. ओके, इथे बघा ही जी कटोरी आहे ती जशी आहे तशी मार्किंग करून घेतली. आता आपल्याला कटोरीत वाढवायचं कुठं कुठं ते मी तुम्हाला सांगते. तर इथे बघा ही समोरची बाजू आहे ना ती हुकाईच्या साईडला आपल्याला इकडं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इकडच्या साईडला 1.5 इंच आणि अशी आपल्याला जशी क्रॉस लाईन आहे तशीच क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे, सरळ आखायची नाही. तसंच याच इकडच्या साईडला पाठीमागच्या आपण मुंडा जोडतो त्या साईडला पण आपल्याला इथं 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. इथे पण अशी आपल्याला लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर आता ही पूर्ण लाईन किती आहे ती मोजायची. तर किती येते आपली 9 इंच येते. ओके, तर 9 इंचाचा हाफ करून घ्यायचा असं बरोबर. ते फोल्ड करायचा म्हणजे बरोबर आपला त्याचा मध्य निघतो. इथे बघा ह्याचा हाफ करून घेतला. इथं आपण मार्किंग केले ना तिथून खाली पण आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे बघा 1.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि इथं आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, ही लाईन आखल्याच्या नंतर आता आपल्याला हे 2 पॉइंट आहेत ना ते इथं जोडून घ्यायचे आहेत. तिथे बघा अशा प्रकारे हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपण जोडून घेऊया आधी.
आता हे 2 पॉईंट जोडून झाल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला हुकायची पट्टी जोडण्यासाठी आपल्याला इथं पाव इंच लागतं. इथं बघा पाव इंच वाढून घ्यायचं. इथं जास्त वाढून घ्यायचं नाही, फक्त पाव इंचच वाढून घ्यायचं, नाही तर पुढचा गळा मग जास्त मोठा झाला ना मग तरी पण आपले शोल्डर उतरतात. त्यामुळे इथं पाव इंचच वाढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे 2 पॉईंट आहेत ते आपल्याला असं जोडून घ्यायचे आहेत. इथे बघा हे 2 पॉईंट जोडून घेतले आणि त्याच्यानंतर आता इथून आपल्याला वरती अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे मुंड्याचा पाठ जोडण्यासाठी. तर बरोबर अर्धा इंचच वाढून घ्यायचं, कारण अर्धा इंच आपल्याला इथं शिलाईमध्ये जातं. आता हे अर्धा इंच वाढवून घेतल्याच्या नंतर इथून आपल्याला कटोरीचा असं डॉट डॉट देऊन परफेक्ट असा शेप देऊन घ्यायचा आहे. अगोदर डॉट डॉट देऊन घ्यायचा म्हणजे शेप आपला थोडाफार चुकला तरी नंतर मग आपण त्याला डार्क करताना परफेक्ट देऊ शकतो. इथे बघा अशा प्रकारे आता कटोरीचा शेप आपला देऊन झालेला आहे. ओके, तर इथे बघा ही आपली 40 साईजची कटोरी, इथं 40 इंच साईजची कटोरी इथं वाढवून झालेली आहे. तर आता आपल्याला जो मधला टक्स द्यायचा आहे ना तो टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3 इंचावर. ओके, तर इथं 3 इंच सरळ लाईन एक आखून घ्यायची आणि आणि दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच, इकडच्या साईडला 1.5 इंच आणि इकडच्या साईडला पण आपल्याला 1.5 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. आणि हे 2 पॉईंट आहेत ते आपल्याला असं जोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आता कुठं किती वाढवलं ते मी तुम्हाला एकदा सांगते. तर इथे आपण 1.5 इंच वाढवलं आणि इकडच्या साईडला पण आपण 1.5 इंच वाढवलाय. ओके, त्याच्यानंतर इथून हा जो टक्स आहे तो आपण 3 इंच घेतलेला आहे. दोन्ही साईडला इथं आपण 1.5 इंच घेतलेला आहे. ओके, इथं आपण घेतलेला आहे फक्त पाव इंच घेतलेला आहे 0.25 आणि इथं आपण अर्धा घेतलेला आहे 0.5 इंच. तर एवढं आपण 40 साईज कटोरीसाठी वाढवलेलं आहे. तर चला आता ही जी कटोरी आहे ती आपण इथं कटिंग करून घेऊया. तर इथे बघा ही परफेक्ट अशी आपली 40 साईजची कटोरी जी आहे ती इथे वाढवून झालेली आहे. त्याच्यानंतर टक्स देताना इथे बघा असा बरोबर कटोरीचा मध्य काढायचा, आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरच फोल्ड करायचं आणि एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली तयार होते, एकदम परफेक्ट अशी बघू शकता. आणि कटोरी केल्याच्या नंतर पण आपण मोजून घ्यायची बरोबर आहे का. तर इकडच्या साईडला अर्धा इंच सोडायचं आणि इकडं आपण हुकायच्या पट्टीच्या साईडला पण आपल्याला इकडं अर्धा इंच सोडायचं. ते इथे बघा 6.5 आहे, तर आपण इकडच्या साईडला अर्धा इंच सोडलं ना मग इथपर्यंत बरोबर आपली 6 इंचाची कटोरी तयार होते. ओके, तर अशा प्रकारे ही आपली कटोरी वाढून झालेली आहे. पूर्ण फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवते कशा प्रकारे बाहीची कटिंग करायची ती. ओके, तर हे पार्ट आपण साईडला ठेवून देऊया. तर 10 इंचाच्या बाहीची कटिंग आपण बघूया. ओके, तर तुमची जेवढी पण बाही असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं बाहीच्या उंचीचं माप टाकायचं. तर इथं 10 इंचाची बाही घेतली त्याच्यात 1 इंच प्लस करून बघा इथं आपल्याला 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि इकडं पण 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे सरळ लाईन आखून घ्यायची म्हणजे कमी जास्त होत नाही. ओके, तिथे बघा 11 इंचावर मार्किंग करून घेतलं. आता आपण इथे एक सरळ लाईन आखून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा आता इथून कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. ओके, तर इथं 3.5 इंच कॅप हाईट घेतली. आता जिथं आपण कॅप हाईट घेतलेली आहे तिथं आपल्याला अशी एक लाईन आखून घ्यायची आहे. आता ह्या लाईनवर आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे. तर घडी किती टाकायची तर सर्व साईजसाठी सांगते. तुमचं जेवढा पण ब्लाऊज असेल 36 साईजचा असेल तर चौथा भाग 9 अशा प्रकारे आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे. मग कुठली साईज असू दे तुमची, 40 साईज असेल तर 10, 42 साईज असेल तर 10.5 याप्रमाणे तुम्हाला माप टाकायचं आहे. तर इथं मी 36 साईजसाठी बाहीचं कटिंग दाखवते तुम्हाला नॉर्मली, म्हणजे आपण हा पॅटर्न वापरून कुठल्याही साईजची बाही कटिंग करतो. तर इथे बघा छातीचा चौथा भाग 9 इंच घेतला. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं त्याप्रमाणे इथं 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि बघा इथून आता आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. पण इथून इथपर्यंत बघा आपल्याला 1 ते 1.25 इंच इथपर्यंतच आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. आणि दोन्ही शेप आहेत ते इथं आपल्याला जुळले पाहिजेत, म्हणजे आपली बाही इथं शोल्डरच्या ठिकाणी एकदम परफेक्ट अशी येते. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे
अशा प्रकारे बाहीचा शेप द्यायचा. त्याच्यानंतर पुढच्या ह्याचा मुंड्याचा शेप देताना इथून बघा आपल्याला दोन्ही शेपमध्ये पाऊण इंचाचं अंतर असलं पाहिजे. इथून पाऊण इंच खाली घ्यायचं आणि इथून आपल्याला इथं बघा अशा प्रकारे पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही आकार इथं मिळले पाहिजेत. इथून आपला दोन्ही पण आकार सेम पाहिजेत आणि इथून पण आपण जे फिटिंगची लाईन आखलेली असते तिथपर्यंत पण आपले दोन्ही आकार सेम असले पाहिजेत. म्हणजे इथं मुंड्यात पण आपली शिलाई कमी जास्त होत नाही आणि इथं शोल्डरच्या ठिकाणी पण आपली जी बाही आहे ना ती एकदम परफेक्ट अशी बसते. ओके. त्याच्यानंतर आता इथं खाली आपल्याला दंडगेर टाकायचा. तर दंडगेर टाकायचा तुमचा जेवढा असेल त्याचा अर्धा. तर इथे 11 इंच दंडगेर आहे त्याचा 5.5 घेतला आणि साईडला आपण 1.5 इंच मार्जिन घेऊया. तर ही बाही मी 36 साईजसाठी सांगितलेली आहे, कारण नॉर्मली मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग दाखवलेली आहे, तरी पण याच्यात मी ही रँडमली आपली स्लीव्ह डिझाईन करून स्लीव्स कटिंग करून ठेवायची. म्हणजे कुठल्याही साईजसाठी तुम्ही कमी जास्त उंचीनुसार ॲडजस्ट करू शकता. तेही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की ह्या बाहीवरून आपण तुम्ही दुसऱ्या साईजच्या बाही कशा प्रकारे कटिंग करू शकता. ओके. चला आपण आता कटिंग करून घेऊया. तर इथे बघा जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच कटिंग करून घ्यायचं. सगळ्यात अगोदर हा जो वरचा शेप दिलेला आहे आपण तो इथे कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा शेप इथं कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर इथे हा जो मधला भाग आहे इथे एक नॉच द्यायचा आणि ही जी आपली फिटिंगची लाईन आहे ना इथं पण आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचा. म्हणजे फिटिंग करताना आपल्याला समजते इथूनच फिटिंग करायची आहे ते. ओके. त्याच्यानंतर हा जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो आपण इथं कटिंग करून घेऊया. तर जसा आपण आकार दिलेला आहे अगदी तसाच कटिंग करायचा आहे आणि तो फक्त इथपर्यंतच कटिंग करायचा आहे. ओके. ते इथे बघा पुढच्या मुंड्यासाठी आपण एवढा कट केलेला आहे आणि असाच शेप आला पाहिजे तरच आपली बाही जी आहे ती परफेक्ट बसते. तर हा जो आहे तो आपला फ्रंट पार्ट आहे आणि हा जो आहे तो बॅक पार्ट आहे आणि आपली बाही ही 10 इंच बाही तयार झाली आहे 36 साईजसाठी. 36 चेस्ट. ओके. इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची आपली इथं कटिंग करून झालेली आहे. बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टला इथे बघा आपण किती मुंड्या घेतला होता 2.5 इंच. तर खालच्या साईडला इथं 3 इंच घेतला मी. लाईन आखून घेतली आणि मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि इथे बघा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तसंच मार्किंग करून घेतलं आणि पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करायला जिथून आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथून इथे बघा अशा प्रकारे हाफ करून घेतलं. मार्किंग करून घ्यायचं आणि 1 इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी घेतलं होतं. तर दोन्ही साईडला इथे बघा दोन्ही साईडला अर्धा इंचचं मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला हे जे टक्सचं मार्किंग आहे ते करून घ्यायचं. इथे बघा अशा प्रकारे हे जे आपण पाठीमागं टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथून कमरेपासून इथं वरच्या साईडला अर्धा इंच घेऊन अशी तिरकी लाईन आखून घेतलेली आहे. तर हे बेसिक सर्वांनाच माहिती असतं, पण खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी बॅक पार्ट इथं तयार करून घेतला आहे. ह्याच्यात म्हणजे अवघड असं काहीच नाहीये. हे मी बाकीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर इथे बघा आता पूर्ण आपल्यासाठी 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं इथं कटिंग झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची स्टिचिंग दाखवेल. ओके. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.